हॅलो स्टुडंट्स, माय नेम इज प्रथमेश सर. आपण मागच्या व्हिडिओजमध्ये 12th सायन्सचं मॅथ्स 2चं लेसन नंबर 1 डिफरन्शिएशन चालू केलेलं आहे. त्यातला एक्सरसाइज 1.1 चालू केला होता आपण मागच्या काही व्हिडिओजमध्ये आणि त्या 1.1 मधला क्वेश्चन नंबर 1 आणि 2 आपण पूर्ण केलेला आहे. ओके, या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 3 चालू करणार आहोत. 3 मध्ये काहीतरी क्वेश्चन करणार आहोत. टोटल 20 क्वेश्चन आहेत. त्यातले थोडे या व्हिडिओमध्ये करू, नेक्स्ट व्हिडिओमध्ये काही करू. ओके, काही तुम्ही होमवर्क करा. ठीक आहे, तर मी या व्हिडिओमध्ये क्वेश्चन नंबर 3 मधला दुसरा प्रश्न घेतलेला आहे. हा इथे काय दिले 1 + 4x ब्रॅकेटच्या वरती 5 आहे आणि इनटू 3 + x - x² ब्रॅकेटच्या वरती 8 आहे. ओके, आता हे दोन ब्रॅकेट्स आहेत. या दोन ब्रॅकेट मल्टिप्लिकेशन मध्ये आहेत, म्हणजे दोन वेगवेगळे फंक्शन आहेत. जर दोन वेगवेगळे फंक्शन मल्टिप्लिकेशन मध्ये असतील तर आपल्याला u * v डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला वापरावा लागेल. काय आहे u * v डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला? d/dx uv. काय फॉर्म्युला आहे आपल्याकडे? u डेरिव्हेटिव्ह ऑफ v प्लस v डेरिव्हेटिव्ह ऑफ u. ओके, हा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला वापरावा लागणार आपल्याला. मग मी याचं डेरिव्हेटिव्ह कसं काढणार? y चं डेरिव्हेटिव्ह डिफरन्शिएट p लिहिलं ॲज इट इज. तुम्हाला माहिती आहे मागच्या व्हिडिओज मध्ये आपण काय केलंय, आहे ते क्वेश्चन y लिहायचे नंतर डिफरन्शिएट लिहायचे. मी तुम्हाला सांगितलं आधीच्या व्हिडिओज मध्ये. ओके, आता मी काय करणार? y चं डेरिव्हेटिव्ह काय लिहिणार? dy/dx. y चं डेरिव्हेटिव्ह dy/dx. त्याच्यानंतर ही ब्रॅकेट हा u आहे, ही ब्रॅकेट म्हणजे u आहे समजा आणि ही ब्रॅकेट म्हणजे v आहे समजा. मग काय होणार आपल्याकडे? हा फॉर्म्युला आहे u डेरिव्हेटिव्ह ऑफ v, म्हणजे u म्हणजे काय आहे माझ्याकडे? 1 + 4x ब्रॅकेट रेस टू 5. त्याच्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ v, डेरिव्हेटिव्ह ऑफ v म्हणजे काय? तर ही ब्रॅकेट काय ती 3 + x - x² ब्रॅकेटच्या वरती 8 आहे प्लस फॉर्म्युलानुसार प्लस v. v म्हणजे कुठलं? हे वाला. परत 3 + x - x² ब्रॅकेटच्या वरती 8 आहे. त्याच्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ u, डेरिव्हेटिव्ह ऑफ u. u चं डेरिव्हेटिव्ह म्हणजे 1 + 4x चं डेरिव्हेटिव्ह, 1 + 4x ब्रॅकेट रेस टू 5 चं डेरिव्हेटिव्ह. ओके, कळते का? पुढे नेक्स्ट काय होणार इकडे? dy/dx इज इक्वल टू इथे लक्ष द्या, ज्या ब्रॅकेटच्या आधी d/dx आहे त्याचंच डेरिव्हेटिव्ह निघणार. ज्या ब्रॅकेटच्या आधी d/dx आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह निघणार. बाकी कोणाचं डेरिव्हेटिव्ह काढायला जाऊ नका, नाहीतर चुकेल. ओके, मग बाकीचे जे काय आहे ते मी ॲज इट इज कॉपी करणार. 1 + 4x ब्रॅकेटच्या वरती 5. ओके, त्यानंतर हे पण 3 + x - x² ब्रॅकेटच्या वरती 8. बरोबर, ह्याला काही चेंज करायचं नाही. या दोन ब्रॅकेट ॲज इट इज राहणार. ह्याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं फक्त आपल्याला. ओके, आता याचं डेरिव्हेटिव्ह काय आहे? तर या ब्रॅकेटच्या वरती 8 आहे म्हणजे x⁻n चा फॉर्म्युला काय आहे? तो फॉर्म्युला डोक्यावरचा नंबर खाली येतो आणि ब्रॅकेटच्या वरती काय येणार? 1 कमी करायचं, 8 - 1 7. आता राहिलं काय? 3 + x - x². ओके, 3 + x - x² एवढं राहिलं. हे ब्रॅकेट मध्ये आहे. नेक्स्ट त्याच्यानंतर मला सांगा, ही ब्रॅकेट वेगळी आहे, मग त्याचं परत डेरिव्हेटिव्ह काढावं लागणार आपल्याला. काय आहे ते परत डेरिव्हेटिव्ह? d/dx. या ब्रॅकेट काय आहे? 3 + x - x² याचं डेरिव्हेटिव्ह परत निघणार. अच्छा, इकडे पण सेम तसंच प्रोसिजर करायचं आपल्याला. या ब्रॅकेटचं डेरिव्हेटिव्ह डोक्यावरती 5 म्हणजे वरचा नंबर खाली येणार 5. ब्रॅकेटच्या वरती 1 + 4x ब्रॅकेटच्या वरती 4 येणार. एक कमी केलं मी आणि परत मला डेरिव्हेटिव्ह कोणाचं काढावं लागेल? d/dx. मला परत डेरिव्हेटिव्ह आतल्या ब्रॅकेटचं काढायचं म्हणजे 1 + 4x चं डेरिव्हेटिव्ह परत निघणार. कळतंय? नेक्स्ट पुढे इथे dy/dx मी परत कॉपी केलं इकडे. त्याच्यानंतर हे आहे तसं कॉपी करायचंय. बरोबर, नेक्स्ट स्टेपला अरेंजमेंट करूया आपण. 1 + 4x ब्रॅकेटच्या वरती 5 आहे. त्याच्यानंतर हा 8, ही ब्रॅकेट आहे तशीच 3 + x - x². त्याच्यानंतर या ब्रॅकेटचं डेरिव्हेटिव्ह 3 चं डेरिव्हेटिव्ह काय येणार? 0. कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0 असं माहिती तुम्हाला. x चं डेरिव्हेटिव्ह 1 म्हणजे इथे काय आलं? 1 - x² चं डेरिव्हेटिव्ह 2x. फॉर्म्युलीज आहेत तुमच्याकडे, नाहीतर फॉर्म्युलेची व्हिडिओ तुम्ही परत हवी असेल तर. डिफरन्शिएशनची आपण जी पहिली व्हिडिओ बनवली त्यात आपण फॉर्म्युलीज सांगितले. पुढे नेक्स्ट प्लस इथे ही ब्रॅकेट ॲज इट इज कॉपी करणार. +x - x². त्याच्यानंतर डोक्यावरती हा 8 आहे. बरोबर, आणि त्याच्यानंतर हा 5 जे काय आहे ते ॲज इट इज कॉपी करतो मी इकडे. 1 + 4x डोक्यावरती 4 आहे आणि 1 + 4x चं डेरिव्हेटिव्ह 1 कॉन्स्टंट आहे, त्याचं डेरिव्हेटिव्ह 0 आहे. 4x चं डेरिव्हेटिव्ह काय येणार? x चा 1 असतो म्हणजे 4x चं डेरिव्हेटिव्ह काय येणार? 4.
मल्टिप्लाय 4 एवढंच राहणार फक्त. आता आपलं लास्ट आन्सर काय येणार बघा इकडे dy/dx इज इक्वल टू. ओके माझ्याकडे काय काय राहिलं बघा. पहिलं मी हा छोटे छोटे नंबर मी आधी लिहितो तुम्हाला माहित आहे. म्हणजे हा 8 मी आधी लिहिणार, त्याच्यानंतर ही छोटी ब्रॅकेट लिहिणार 1 - 2x, त्याच्यानंतर हे लिहा किंवा हे लिहा चालेल कोणतेही लिहा. ओके दोघांपैकी कोणतीही ब्रॅकेट लिहिली तरी चालणार आहे आपल्याला. ही ब्रॅकेट लिहिली छोटी वाली ब्रॅकेट आहे ना 3 + x - x². ओके याच्या डोक्यावरती 5 आहे ती ब्रॅकेट मी परत लिहितो इथे. आणखी इथे 7 लिहायचं राहिलं का. ओके या ब्रॅकेटच्या वरती 7 लिहायचं राहिलं बघा चेक करा. ही ब्रॅकेट मी इथे लिहितोय आता 1 + 4x ब्रॅकेटच्या वरती 5 प्लस तिकडच्या प्लसच्या पुढे जाऊया. या प्लसच्या पुढे जाऊया. ओके इथे 5 4 = 20 येतात. पहिले 20 लिहिले मी, त्याच्यानंतर ही ब्रॅकेट लिहा नाहीतर ही लिहा चालेल कसंही लिहिलं सिक्वेन्स तरी. पहिले ही लिहितो आता 3 + x - x² ब्रॅकेटच्या वरती 8 आहे, त्याच्यानंतर इकडे 1 + 4x ब्रॅकेटच्या वरती 4 आहे. हे तुमचं फायनल आन्सर आले. ठीक आहे कळतंय. आपला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3 मधला चौथा क्वेश्चन इथे आहे. ओके इथे फंक्शन आपल्याकडे वरती पण आहे खाली पण आहे. म्हणजे इथे आपण u/v चा फॉर्म्युला वापरणार डेरिव्हेटिव्ह ऑफ u/v. ओके पहिले तर मी लेट y = क्वेश्चन घेतलेला आहे, त्याच्यानंतर डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू x घेतलं. आता u/v चा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला कसा वापरतो बघा इकडे. ठीक आहे y चा डेरिव्हेटिव्ह काय येणार dy/dx. त्याच्यानंतर हा वरची जी ब्रॅकेट आहे आपली ही पूर्ण वरची ब्रॅकेट त्याला u म्हणणार आणि खालच्या ब्रॅकेटला v म्हणणार. असं u/v चा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला काय आपल्याकडे u/v चा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला असं काहीतरी इथे मी फॉर्म्युला पण लिहून टाकतो बघा इकडे. काय फॉर्म्युला v डेरिव्हेटिव्ह ऑफ u मायनस u डेरिव्हेटिव्ह ऑफ v डिवाइड बाय v². ओके फॉर्म्युला लक्षात ठेवा उपयोगाला येणार आपल्याला पुढे. इथे आता डेरिव्हेटिव्हच्या फॉर्म्युल्यानुसार पहिलं वरची ब्रॅकेट v आहे खालची v आहे. फॉर्म्युल्यानुसार पहिलं v घ्यायचं आहे आपल्याला. म्हणजे काय ते x³ + 3 ब्रॅकेट रेज टू 3. त्याच्यानंतर डेरिव्हेटिव्ह कोणाचं काढायचं आपल्याला u चं. u म्हणजे काय आहे x³ - 5 ब्रॅकेटच्या वरती 5, त्याच्यानंतर मायनस, त्याच्यानंतर u टाकायचं. u म्हणजे काय परत x³ - 5 ब्रॅकेटच्या वरती 3, त्याच्यानंतर डेरिव्हेटिव्ह कोणाचं डेरिव्हेटिव्ह v चं. v काय आहे माझ्याकडे x³ + 3 ब्रॅकेटच्या वरती 3. ओके आणि डिनॉमिनेटरला काय राहणार आहे v². v काय आहे माझ्याकडे x³ + 3 ब्रॅकेटच्या वरती 3 आहे आणि ह्याचं स्क्वेअर म्हणजे असं होणार ते. ओके नेक्स्ट पुढे काय करायचं आपल्याला परत dy/dx इज इक्वल टू नेक्स्ट काय होणार ही ब्रॅकेट आहे तशी कॉपी करणार आपण x³ + 3 ब्रॅकेटच्या वरती 3 येणार. ओके या डेरिव्हेटिव्ह कोणाचं काढायचं या ब्रॅकेटचं डेरिव्हेटिव्ह काढायचं. कसं येणार डेरिव्हेटिव्ह वरचा नंबर खाली येणार मल्टिप्लाय 5 खाली आला ब्रॅकेटच्या वरती x³ - 5 ब्रॅकेटच्या वरती 4 येणार. ओके आणि परत ही ब्रॅकेट जी आहे त्या ब्रॅकेटचं परत डेरिव्हेटिव्ह येणार. काय येणार ते x³ - 5 चं डेरिव्हेटिव्ह परत येणार. ओके त्याच्यानंतर परत ही ब्रॅकेट कॉपी करणार ॲज इट इज x³ - 5, त्याच्यानंतर डेरिव्हेटिव्ह कोणाचं काढायचं ब्रॅकेटचं. परत डोक्यावरती नंबर आहे तो खाली येणार म्हणजे मल्टिप्लाय 3 ब्रॅकेट काय आहे x³ + 3 ब्रॅकेटच्या वरती 1 कमी करणार म्हणजे 2 येणार आणि परत डेरिव्हेटिव्ह कोणाचं निघणार तर ब्रॅकेटच्या आतमध्ये जे काय आहे ते x³ + 3 चं डेरिव्हेटिव्ह परत निघणार. नेक्स्ट डिनॉमिनेटरला काय इकडे येणार आहे आपल्याकडे जी ब्रॅकेट आहे तशीच x³ + 3 ब्रॅकेटचं क्यूब. इथे क्यूब आणि 2 आहे तर 3 2 = 6 होणार इकडे. ओके अच्छा आता इथे काय येणार आपल्याकडे dy/dx इज इक्वल टू काय काय राहिलं बघा इकडे. इथे x³ - 5 x³ चं डेरिव्हेटिव्ह काय येणार 3x². 5 तर कॉन्स्टंट आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह 0 येणार म्हणजे 3x² आणि हा 5 मल्टिप्लाय केलं तर काय होईल 3 5 = 15x². मी आधीच लिहून टाकतो 15x². x स्टेप वाचेल आपली. त्याच्यानंतर या दोन ब्रॅकेट आहेत त्या कॉपी करतो मी इकडे x³ + 3 आणि x³ - 5 रेज टू 4. x³ + 3 च्या वरती 3 आहे x³ - 5 च्या वरती 4 आहे मायनस.
आता इकडे काय राहिलं बघा, याचा डेरिव्हेटिव्ह x क्यूब चा डेरिव्हेटिव्ह काय येणार परत 3x स्क्वेअर, 3 चा डेरिव्हेटिव्ह 0 बरोबर, x क्यूब चा डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर, 3 3 जा 9, 9x स्क्वेअर आणि दोन्ही ब्रॅकेट आहेत तर कॉपी करूया आपण x क्यूब मायनस 5, x क्यूब मायनस 5 च्या वरती इथे 3 लिहायचं राहील बघा इकडे. ओके, इथे 3 येणार, x क्यूब मायनस 5 च्या डोक्यावरती 3 येणार. ओके, आणि दुसरं काय आहे माझ्याकडे, सॉरी इकडे 5 आहे, x क्यूब मायनस 5 च्या डोक्यावरती 5 आहे हा, x क्यूब मायनस 5 च्या डोक्यावरती 5 आहे, कन्फ्यूज नका होऊ. ठीक आहे, इथे 5 आहे, x क्यूब मायनस 5 च्या डोक्यावरती 5 आहे आणि त्याच्यानंतर x क्यूब प्लस हा x क्यूब प्लस 3 ब्रॅकेटचा स्क्वेअर, x क्यूब प्लस 3 ब्रॅकेटचा स्क्वेअर येणार. ओके, डिनॉमिनेटरला आहे तसंच कॉपी करतो मी, x क्यूब प्लस 3 ब्रॅकेटच्या डोक्यावरती 6 आहे. नेक्स्ट dy अपॉन dx इज इक्वल टू, याच्यामध्ये कॉमन काय येतो बघा, ही x क्यूब, ही क्यूब वाली ब्रॅकेट आहे, ही 4 वाली ब्रॅकेट आहे बरोबर. हा x क्यूब प्लस 3 डोक्यावरती 3 आहे, x क्यूब प्लस 3 डोक्यावरती 2 आहे, मग मी ही 2 वाली ब्रॅकेट कॉमन काढतो, चालेल. x क्यूब प्लस, ओके, आणखी इकडे हा x स्क्वेअर कॉमन येतोय का, x स्क्वेअर कॉमन येतो दोघांमधून आणि इथे 15 आणि 9, 15 आणि 9 मधून 3 कॉमन येईल का. ओके, 15 म्हणजे 3 5 जा 50, 15 म्हणजे 3 5 जा 50 आणि 9 म्हणजे 3 3 जा ना, 3 3 जा, मग हा 3 मी कॉमन काढला इकडे आणि हा x स्क्वेअर पण इकडे कॉमन काढला. आता आणखी ही ब्रॅकेट कॉमन काढली, x क्यूब प्लस 3 इथे 2 आहे, इथे 3 आहे, ती 2 कॉमन काढतो, x क्यूब प्लस 3 स्क्वेअर कॉमन काढलं. ओके, इथे 4 आहे, इकडे 5 आहे, x क्यूब मायनस 5 मध्ये जो मी 4 वाली ब्रॅकेट कॉमन काढू शकतो, कमी आहे ते घ्यायचं, x क्यूब मायनस 5 ब्रॅकेटच्या वरती 4 हे कॉमन काढले सर्व. आता राहिलं काय माझ्याकडे बघा, इथे मी 3 कॉमन काढले म्हणजे 5 राहिलं आणि इथलं स्क्वेअर वाली ब्रॅकेट येते, हे 4 ची सारी ब्रॅकेट इथे घेतले, मग इथे फक्त x क्यूब प्लस 3 एक ब्रॅकेट राहिली, इथे 5 राहिलं, x क्यूब असं राहिलं 5. ओके, आणि हा x क्यूब प्लस 3 राहिला, मी इथे मल्टिप्लाय करू का, हा 5 या ब्रॅकेट मध्ये 5x क्यूब प्लस 5 3 जा 50. ओके, त्याच्यानंतर हा मायनस, त्याच्यानंतर हा 3 कॉमन आहे, x स्क्वेअर कॉमन आहे, यातल्या 5 मध्ये 4 ब्रॅकेट कॉमन आहे बरोबर, आणि ह्या दोन्ही ब्रॅकेट मी कॉमन काढले, म्हणजे ह्याच्यामध्ये एक ब्रॅकेट कॉमन आहे, एक ब्रॅकेट बाकी आहे आणि हा 3 बाकी आहे, तर 3 ने ह्या ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लाय केलं तर काय होईल, 3x क्यूब आणि हा मायनस मायनस प्लस होणार आणि 3 5 जा 50 असं राहिलं. ओके, आता इकडे काय राहिलं बघा, खाली आपल्याकडे आहे तशी ब्रॅकेट लिहितो मी, x क्यूब प्लस 3 ब्रॅकेटच्या वरती 6 आहे. ओके, लास्ट स्टेप dy अपॉन dx इज इक्वल टू, डिनॉमिनेटरला आहे तसंच x क्यूब प्लस 3 ब्रॅकेटच्या वरती 6. ओके, वरती न्यूमरेटरला काय राहतं बघूया आपण आता. ठीक आहे, आता इकडे बघा हा 5x क्यूब आणि 3x क्यूब, 5x क्यूब मधून 3x क्यूब गेला, किती राहतात, 5x क्यूब मधून 3x क्यूब गेला, 2x क्यूब राहणार. ओके, हे मला मी आहे तसं कॉपी करतो, 3x स्क्वेअर इंटू x क्यूब प्लस 3 ब्रॅकेटच्या वरती 2 आहेत, त्याच्यानंतर x क्यूब मायनस 5 ब्रॅकेटच्या वरती 4 आहेत, त्याच्यानंतर इकडे काय राहिलं, 5x क्यूब मधून 3x क्यूब गेलं, 2x क्यूब राहिलं, 2x क्यूब आणि प्लस 15 प्लस 15 30. ओके, इथे आपला आन्सर संपलाय. ऍक्च्युअली त्यांनी इथून आपल्याला 2 पण कॉमन निघताय, तुम्ही 2 कॉमन काढले तरी चालेल. मी इकडे एक स्टेप करू का, मला दिसते का तुम्हाला, इकडे dy अपॉन dx मी आणखी एक स्टेप करतो, dy अपॉन dx इज इक्वल टू डिनॉमिनेटरला काय माझ्याकडे x क्यूब प्लस 3 ब्रॅकेट रेस टू 6 आहे, त्याच्यानंतर हा वरती 3x स्क्वेअर इंटू x क्यूब प्लस 3 ब्रॅकेट रेस टू 2 आहे आणि x क्यूब मायनस 5 ब्रॅकेट रेस टू 4 आहे, आणि या ब्रॅकेट मधून जर 2 कॉमन काढला तर तो 2 जो कॉमन काढला तर या 3 ला मल्टिप्लाय केलं तर 6 होईल का, इथे 6 करतो मी डायरेक्टली, आणि त्याच्यानंतर या ब्रॅकेट मध्ये काय राहील, x क्यूब प्लस यातला 2 कॉमन काढला, 2 मल्टिप्लाय 15 30 येणार ना, मग त्याला मी तिथे 15 लिहितो, x क्यूब प्लस 15. ठीक आहे, कळले का.
आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 3 मधला 6th वाला क्वेश्चन आहे इकडे आणि क्वेश्चनला लेट y क्वेश्चन लिहून घेतलं तुम्हाला मी सांगितलं आधीच. त्यानंतर डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू x या दोन स्टेप प्रत्येक क्वेश्चनला येतात. ओके आता नेक्स्ट काय करणार आपण डेरिव्हेटिव्ह काढणार. y चा डेरिव्हेटिव्ह काय येणार आपल्याकडे dy upon dx. y चा डेरिव्हेटिव्ह dy upon dx इज इक्वल टू रूट आला पहिलं तर रूटचं डेरिव्हेटिव्ह काय येतो आपल्याकडे 1 upon 2 root x म्हणजे 1 upon 2 रूट मध्ये जे काय आहे ते लिहायचं म्हणजे cos x 1 upon 2 root cos x. त्याच्यानंतर हा प्लस आला सॉरी त्याच्यानंतर आपण परत डेरिव्हेटिव्ह काढणार कोणत्या फंक्शनचं आतल्या फंक्शनचं रूटच्या आतमधल्या फंक्शनचं परत डेरिव्हेटिव्ह म्हणजे d/dx कोणाचा येणार cos x चं परत डेरिव्हेटिव्ह येणार. चला त्याच्यानंतर प्लस घेतला त्याच्यानंतर हा जो रूट आहे त्या रूटचं डेरिव्हेटिव्ह काढणार परत रूटचं डेरिव्हेटिव्ह काय येणार 1 upon 2 root x 1 upon 2 root cos root x जे आहे तसं लिहून टाकलं मी. त्याच्यानंतर आतल्या ब्रॅकेटचं परत डेरिव्हेटिव्ह येणार काय येणार ते परत डेरिव्हेटिव्ह d upon dx cos root x याचं डेरिव्हेटिव्ह परत येणार. ओके चला नेक्स्ट स्टेप कडे जाऊया. dy upon dx is equal to हे cos x चा डेरिव्हेटिव्ह काय येतो minus sin x म्हणजे इथे minus sin x डिवाइड बाय हा 2 रूट cos root x इथे root x आहे नाही इथे x आहे. ओके म्हणजे हा जो आहे तसं लिहिलं मी cos x बरोबर. इथे काय केलं मी cos x चा डेरिव्हेटिव्ह minus sin x आणि डिनॉमिनेटरला आहे तसं कॉपी केलं. त्याच्यानंतर हा प्लस ओके प्लस करण्यापेक्षा हा cos चा इथे डेरिव्हेटिव्ह काढणार परत मायनस येणार मायनस sin x म्हणजे cos root x चा डेरिव्हेटिव्ह काय येणार मायनस sin root x आणि डिनॉमिनेटरला हा 2 रूट cos root x आहेच 2 रूट cos root x आहेच बरोबर. हा प्लसचा मायनस झाला कारण ह्याचा डेरिव्हेटिव्ह मायनस sin येतो. अच्छा आता cos चा डेरिव्हेटिव्ह मायनस sin x आलं पण हा जो root x आहे त्याचा परत डेरिव्हेटिव्ह येणार d/dx root x त्याचा परत डेरिव्हेटिव्ह काढावा लागणार. अच्छा पुढे नेक्स्ट स्टेप लास्ट स्टेप म्हणून dy upon dx इज इक्वल टू हा minus sin x upon 2 root cos root x 2 root cos x मायनस त्याच्यानंतर sin root x आहे sin root x डिनॉमिनेटरला हा 2 आहे पण root x चा डेरिव्हेटिव्ह काय येतो 1 upon 2 root x बरोबर म्हणजे खाली आणखी एक 2 येणार 2 जर 4 होणार इथे मी डायरेक्टली 4 घेतलं चालेल डायरेक्टली 4 घेतलं कारण रूट x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon 2 रूट x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon 2 रूट x म्हणजे 2 जर 4 आणि हा रूट x पण येणार इथे आणि राहिलं काय रूट मध्ये cos root x. ओके इथे आपला आन्सर संपणार. ठीक आहे कळते का तुम्हाला. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 3rd मधला 8 क्वेश्चन नंबर 3rd मधला 8. ओके हा क्वेश्चन लिहिला मी त्याच्यानंतर लेट y इज इक्वल टू परत क्वेश्चन लिहिला त्याच्यानंतर डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू x प्रत्येक क्वेश्चनला लिहायचं एवढं सगळं सांगितले तुम्हाला मी. नेक्स्ट काय करणार y चा डेरिव्हेटिव्ह काय y चा डेरिव्हेटिव्ह dy upon dx. ओके त्याच्यानंतर इथे परत बघा वरती एक फंक्शन खाली एक फंक्शन u upon v चा डेरिव्हेटिव्ह काढणार हा x डिग्री दिलंय त्याचं काय करायचं ते मी सांगतो जेव्हा त्याचा डेरिव्हेटिव्ह काढायची वेळ येते तेव्हा मी तुम्हाला सांगतो. अच्छा आता पहिले तर काय करायचं u upon v डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला वापरायचे. काय होणार पहिलं फॉर्म्युल्यानुसार पहिलं v घेणार v म्हणजे डिनॉमिनेटरला पहिलं लिहिणार 1 minus sin x डिग्री डिनॉमिनेटर ओके डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर बरोबर v डेरिव्हेटिव्ह ऑफ u म्हणजे 1 plus sin x डिग्री त्याच्यानंतर 1 plus sin x डिग्री लिहिले इथे त्याच्यानंतर मायनस परत 1 plus sin x डिग्री त्याच्यानंतर परत डेरिव्हेटिव्ह कोणाचं डिनॉमिनेटरचं 1 minus sin x डिग्री. ओके नेक्स्ट काय करणार मी डिनॉमिनेटरला काय येणार आपल्याकडे u upon v डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला डिनॉमिनेटरला काय येणार 1 minus sin x डिग्री ब्रॅकेट रेज टू स्क्वेअर ब्रॅकेटचा स्क्वेअर होणार बरोबर फॉर्म्युल्यानुसार. त्याच्यानंतर dy upon dx आहे तसं कॉपी केलं त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे काय करायचं फक्त d/dx च्या नंतरचं जे काही फंक्शन आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं बाकी कोणाचं डेरिव्हेटिव्ह काढायचं नाही. ओके चला पुढे इथे काय येणार इज इक्वल टू 1 minus sin x डिग्री तसंच राहणार 1 minus sin x डिग्री त्याच्यानंतर डेरिव्हेटिव्ह कोणाचं काढायचं 1 plus sin x डिग्रीचं. ओके 1 चं डेरिव्हेटिव्ह 0 बरोबर sin चं डेरिव्हेटिव्ह cos
म्हणजे cos x डिग्री येणार आणि त्या x डिग्रीचा आपल्याला परत डेरिव्हेटिव्ह काढायचा कारण ते वेगळं फंक्शन आहे. आपण नॉर्मल x नाही येतो त्याचं काय करायचं सांगतो तुम्हाला. ओके x डिग्रीचा डेरिव्हेटिव्ह परत येणार बाकी सगळं आहे तसंच. मायनस परत इकडे 1 sin x डिग्री आहे तसंच 1 sin x डिग्री. त्याच्यानंतर d/dx डेरिव्हेटिव्ह कोणाचं काढायचं 1 चं डेरिव्हेटिव्ह 0 sin चं डेरिव्हेटिव्ह cos इथे मायनस दिले म्हणजे मायनस cos येणार मायनस cos x डिग्री मायनस cos x डिग्री आणि त्यानंतर परत डेरिव्हेटिव्ह निघणार. हा कोणाचं डेरिव्हेटिव्ह निघणार डेरिव्हेटिव्ह x डिग्रीचं परत निघणार. ओके डिनॉमिनेटरला काय लिहिणार आपण डिनॉमिनेटरला आहे तसंच 1 sin x डिग्री 1 sin x डिग्री ब्रॅकेट रेस टू 2. चला आता नेक्स्ट x डिग्री म्हणजे काय असतं बघा. x डिग्री म्हणजे ते डिग्री मध्ये आहे त्याला आपल्याला रेडियन मध्ये कन्वर्ट करूनच घ्यावं लागतं. मग रेडियन मध्ये कन्वर्ट करताना काय करावं लागतं तर π/180 ने मल्टिप्लाय करतो आपण कोणाला या x ला म्हणजे असं होणार ते. ओके मग आता x डिग्रीचं जर डेरिव्हेटिव्ह काढायचं असेल तर x चं डेरिव्हेटिव्ह 1 असतो मग π/180 येणार. x डिग्रीचं डेरिव्हेटिव्ह काय येणार π/180 येणार डेरिव्हेटिव्ह काढायला गेलो तर. ठीक आहे मग मी इथे डायरेक्टली π/180 घेतो dy/dx is equal to 1 sin x डिग्री. ओके आणि हा cos x डिग्री आहे बाजूला cos x डिग्री. त्याच्यानंतर x डिग्रीचं डेरिव्हेटिव्ह π/180 मायनस 1 sin x डिग्री. त्याच्यानंतर हा मायनस चिन्ह इथे घेऊ हा प्लस होईल चालेल. त्याच्यानंतर इथे राहिलं cos x डिग्री आणि x डिग्रीचं डेरिव्हेटिव्ह परत π/180 आहे. डिनॉमिनेटरला काय माझ्याकडे 1 sin x डिग्री ब्रॅकेटचा स्क्वेअर चालेल. पुढे नेक्स्ट स्टेप dy/dx. आता काय करणार नेक्स्ट स्टेप मध्ये डेरिव्हेटिव्ह तर काढून झाले आपल्याला फक्त आता त्याचा ऍडजस्टमेंट करायचा आहे. ओके हा π/180 दोन्हीकडे आहे कॉमन काढू cos x डिग्री पण दोन्हीकडे आहे कॉमन काढू म्हणजे असं लिहितो π/180 कॉमन आहे cos x डिग्री कॉमन आहे. चला पुढे आता राहिलं काय बघा इथे आतमध्ये हा डिनॉमिनेटरला 1 sin x डिग्री ब्रॅकेट स्क्वेअर वरती काय राहिलं बघा 1 sin x डिग्री 1 sin x डिग्री प्लस हा प्लस बाकी हे दोन गोष्टी कॉमन आहेत 1 sin x डिग्री sin x डिग्री. ओके आणि ह्या दोन गोष्टी पण आपण कॉमन घेतल्या इकडे. मग आता राहिलं काय बघा इकडे आपल्यासाठी dy/dx is equal to ओके इथे काय राहिलं π/180 cos x डिग्री π/180 cos x डिग्री. त्याच्यानंतर आतमध्ये खाली 1 sin x डिग्री आहे. ओके आणि इथे हा sin x डिग्री प्लस मायनस sin x डिग्री कॅन्सल होतोय 1 + 1 2 राहिलं का आणि या 2 ने जर मी डिवाइड केलं 2 * 1 2 आणि ह्याला डिवाइड केलं 180 ला तर 90 येणार का 92 जर 180 असतो म्हणजे हे असं काहीतरी आन्सर राहणार आपल्यासाठी. शेवटचा आन्सर काय येणार π/90 cos x डिग्री असं येणार π/90 cos x डिग्री डिवाइड बाय cos x डिग्री डिवाइड बाय हे वाला राहिलं कारण इथे 1च आहे ना 1 sin x डिग्री. ओके इथे स्क्वेअर लिहायचं राहिलं का हा इकडे स्क्वेअर येणार इकडे पण स्क्वेअर येणार. ओके हे तुमचं इथे फायनल आन्सर असणार आहे. कळलं तुम्हाला. ओके तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा. तुम्हाला अशा मॅथ्सच्या आणखी बऱ्याच व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळणार आहेत. थँक्यू.